टाळी चला जाऊ ख्रिस्ता जवळी, चला जाऊ ख्रिस्ता जवळी, चला जाऊ ख्रिस्ता जवळी, आनंदे वाजवा टाळी चला जाऊ ख्रिस्ता जवळी, आनंदे आपण पश्चाताप करू शरण येशूला जाऊ, आपण पश्चाताप करू शरण येशूला जाऊ, शरण येशूला जाऊ, शरण येशूला जाऊ, आनंदे वाजवा टाळी चला जाऊ ख्रिस्ता जवळी, आनंदे वाजवा टाळी चला जाऊ ख्रिस्ता जवळी. थँक्यू. आमेन. प्रेज द लॉर्ड. शौर्य आणि त्याच्या सुंदरशा वाद्यासाठी आपण देवाच्या नावाला गौरव देऊया. आपल्यामध्ये स्टीवन आहे, मग आपल्यामध्ये जॅस्पर गाईल. स्टीवन. आणि मुलांना अजून एक गोष्ट, दुसरे गीत गाताना टाळ्या वाजवायच्या आणि त्यांच्याबरोबर गायचं. जरी तुमचा माईक म्यूट असला तरी चालेल, पण गायचं. ओके, स्तवन. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है, तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पर महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पर महिमा हो, मेरी निराशाओं में मेरी आशा बना तू, मेरी खामोशियों में समझा तूने प्रभु, तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है, तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. थँक्यू. आमेन. किती सुंदर आवाज देवाने दिलाय बघा, खूप सुंदर. आणि बघ, कोण मला सांगेल बरं, ह्याच ह्याच्यामध्ये आपल्याला 4 उत्तरं मिळाली. प्रभू कोण कोण आहे, देव कोण कोण आहे? तू अवर्णित है, तू सुंदर है की नाही? हे मिळालं की नाही उत्तर? ओके, तर आता आपल्यामध्ये मला वाटते प्रतिमा परत हात वर करणार आहे. प्रतिमा बाळा, ज्यांनी आजही गायलं नाही त्यांना आपण वेळ देऊया आणि मग तुझ्याकडे मी तुला पण वेळ देईन. ओके, पटकन आपल्याला गायलं जॅस्पर गाईल. जॅस्पर, आणि नंतर निसर्ग तू पण रेडी राहा. जॅस्पर, तू गीत गाणार आहे बाळा? थोड्या वेळाने. ओके, असं नाही बोलायचं, लगेच गीत गायला रेडी राहायचं. ठीक आहे, आता निसर्ग पहिलं गीत गाईल. मी मेमोरी वर्स वाचतोय. ओके. इंग्लिश मध्ये. John 1:1. In the beginning was the Word, and the Word was with God, and the Word was God. Keeping on loving one another as brothers and sisters. Hebrews 13:1. Amen. आमेन. व्हेरी गुड. सृष्टी बाळा, आहेस तू? तुला गीत गायचंय? बाळांनो, पटकन पटकन आपले व्हिडिओ आणि माईक अनम्यूट करा. एखादं कडवं गाणार सृष्टी? हो. हां, एकच कडवा गा. स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष देकर नीचे आती है. स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है.
प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार। प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार। हालेलू हालेलूया, हालेलू हालेलूया। विनती और प्रार्थना ऊपर जाती है, उत्तर लेकर नीचे आती है। विनती और प्रार्थना ऊपर जाती है, उत्तर लेकर नीचे आती है। प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार। प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार। हालेलू हालेलूया, हालेलू हालेलूया। आमेन. देवाच्या नावाला गौरव. या सुंदरशा गीतासाठी देवाचे आभार, सृष्टीचे देखील आभार. आता आपल्यामध्ये आता ऑलरेडी 1 वाजलेत. आपण ना थोडं एक स्टोरी आधी ऐकूया. हां, कारण मग आपल्याला स्टोरी पण आज ऐकायची आहे ना. स्टोरी आधी ऐकूया आणि मग आज वेळ असेल तर मग आपण तुम्हा तिघांना वेळ देऊया. ओके. प्रतिमा आहे, जॅस्पर आहे आणि निसर्ग आहे. आधी आपण स्टोरीकडे जाऊया. तर आज आपल्यामध्ये विदुल टीचर आहेत आणि आपण पुढची वेळ त्यांना देऊया. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. माझा आवाज येतोय? आज आपण नवीन स्टार्टिंगला काय शिकलोत बरं? व्हिडिओ का ऑन करायचा बरं? फक्त व्हिडिओच नाही ऑन करायचा, तर छान अशी स्माइल पण पाहिजे. का का माहितीये स्माइल करायचं? सगळ्यांची स्माइल दाखवा जरा मला. दिसत नाही, काय काय एकदम रडवेले चेहरे पण आहेत. येस, सगळ्यांनी हसायला पाहिजे. का हसायचं बरं? देवबापांनी आपल्याला जन्मायला, जेव्हा देवबापांनी आपल्याला जन्म दिला, आपण देवबापाचे लेकरं आहोत, आहे की नाही? सगळेजण आपण सुंदर आहे, आपण काळे आहे, आपण गोरे आहे, आपण मोठे आहे, आपण छोटे आहे. पण देवबापांनी आपल्याला प्रत्येकाला एक एक टॅलेंट दिले, आपल्याला प्रत्येकाला देवबापांनी आशीर्वाद दिलाय, आहे की नाही? आहे की नाही? आपण कसंही असो, आपल्या देवबापाने आपल्याला बनवलंय आहे ना. त्याच्यामुळं आपण सदैव कसं पाहिजे? आनंदित पाहिजे. आपण जर दुःखी झालो तर काय होणार बरं? पहिलं गोष्ट म्हणजे आपल्या देवबापाला, ज्यांनी आपल्याला बनवलं, त्याला फार वाईट वाटणार. अरे, मी माझ्या लेकराला, मी माझ्या निसर्गाला एवढं सुंदर बनवलं, एवढा हसरा चेहरा बनवला, पण निसर्ग हसतच नाही, सृष्टी हसतच नाही, आहे की नाही? ब्लेसी हसतच नाही कधी, आहे की नाही? त्याच्यामुळं आपण नेहमी हसायला पाहिजे. आपण हसून देवबापाची स्तुती करायला पाहिजे. देवबापा, प्रत्येक गोष्टीसाठी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ठीक आहे? ओके, चलो आपण स्टोरीकडे जाऊया. मला वाटतंय की तुम्हाला बऱ्यापैकी, आपण जी स्टोरी आज बघणार आहोत ती बऱ्यापैकी जणांना माहिती आहे. त्याच्यामुळे मी स्टोरीचं नाव नाही सांगणार तुम्हाला, डायरेक्ट आपण स्टोरीकडे जाऊया. ठीक आहे? ओके. नोहा कुणाला कुणाला माहितीये बरं? नोहा माहितीये? ठीक आहे. तेव्हा काय झालं होतं बरं? नोहाच्या काळात काय तरी झालं मोठं एकदम. काय झालं होतं? देवाने पृथ्वी धुवून टाकलेली. येस, थँक्यू. आहे की नाही? तर काय होतं बरं? पहिल्यांदा देवबापाने, नोहा असतो तेव्हा मग पाप वाढतं. त्याच्यामुळं काय होतं बरं? तिथं पाऊस पडतो, 40 दिवस 40 रात्र पाऊस पडतो आणि सगळी माणूस जाती, सगळे प्राणी, सगळ्या लोकांचा नाश होतो, कारण तिथं पाप वाढलेलं असतं. ठीक आहे? फक्त 8 जण वाचतात. ती स्टोरी आपण नंतर बघणार आहोत. खरं फक्त थोडी लोक वाचतात, है की नाही? नोहाच्या तारूमध्ये जेवढी लोक असतात, जेवढे जनावर, जेवढे अॅनिमल्स असतात, तेवढेच वाचतात, है की नाही? ठीक आहे. ओके. आता आपण त्याच्या पुढची स्टोरी बघणार आहे. तर परमेश्वरांनी पहिल्यांदा आदाम हवाला किंवा नोहाला काय आशीर्वाद दिलेला असतो बरं? तुम्ही बहुगुणित व्हा, मल्टिप्लाय व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका. पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात जाऊन माझी सुवार्ता सांगा, सगळीकडे जावं म्हणून, है की नाही? ठीक आहे? ओके.
अब्राहमाला पण कसा आशीर्वाद दिलेला असतो की वाळूच्या कणा इतकी मी तुझी संतती करणार, आहे की नाही? हो. देवबापाची इच्छा काय असते? आपल्याला जी स्टोरी मिळते ऐकायला, जी सुवार्ता, आपला प्रभू येशू ख्रिस्त जिवंत देव आहे, ही जी सुवार्ता आहे, ही फक्त आपण एकाच ठिकाणी बसून असंच म्हणत राहायचं का? नाही. तर आपल्या देवबापाची इच्छा काय असते की आपण दुसऱ्या लोकांना जाऊन ती सुवार्ता सांगितली पाहिजे, आहे की नाही? ठीक आहे. तर आपण तीच स्टोरी बघणार आहोत. तर नोहाच्या काळात पुढं काय होतं, मग नोहाला 3 लेकरं होतात. त्याच्यानंतर मग तसं मल्टिप्लाय होत जातात ती लोक, ठीक आहे. मग हळूहळू लोक वाढत जातात. परत काय होतं बरं, मग जशी लोक वाढत जातात हळूहळू, तसं परत त्या लोकांमध्ये थोडं थोडं पाप यायला सुरुवात होतं. आणि मग एकदा काय होतं, शिनार हा देश असतो, ठीक आहे. ही लोक जे असतात खूप मोठा क्राऊड असतो. तर ती लोक अशी चालत चालत पुढे जात असतात. आधीचे लोक कशी घरं बांधायची बरं? टेंट मध्ये राहायचे. ते टेंट माहितीये तुम्हाला? ओके. कपड्याचे घर असतं, त्याच्यामध्ये ते राहत असतात झोपडीसारखं. तर मग ती लोक पुढं पुढं जात असतात. तर शिनार देश म्हणून असतो. तर तिथं ना असं मोठंच्या मोठं त्यांना काय दिसतं बरं? पटांगण दिसतं मोठंच्या मोठं. समोर मोकळी जागा दिसते. आणि सगळे लोक काय डिस्कस करतात बरं? अरे आपण इथं की नाही, आपल्याला राहायसाठी चांगली जागा बनवूया. आधी ती लोक एकदम छोट्या घरात राहत होते. तर ते लोक काय म्हणतात बरं, की ही जी एवढी सगळी मोठी जागा आहे, कारण देवबापांनी सगळी जागा त्या लोकांना दिलेलीच असते ऑलरेडी, आहे की नाही? तर मग ती लोक सगळे काय म्हणतात, की आपण इथं आपली वस्ती करूया आणि आपलं घर आपण इथं बांधूया. कसं घर बांधूया माहितीये का? सगळे लोक बसून मीटिंग करतात आणि विचार करतात काय, आपण असं घर बांधायचं, आपण इतकी मोठी बिल्डिंग बांधायची की ती आकाशावर स्वर्गाला टेकली पाहिजे. एवढी मोठी बिल्डिंग आपण बांधायची. आणि भरपूर जण असतात, सगळे म्हणतात की एवढी मोठी बिल्डिंग आपण स्वतःहून बांधायची. इथं देवबापाचं कुठं नावच नसतं. ते लोक म्हणत असतात आपण आपण बांधूया आणि आपण राहूया. आता ही सगळे नोहाच्या काळातून आलेले असतात, त्याच्यामुळे सगळेजण एकच भाषा बोलत असतात. आता बघा आपण आपल्या ग्रुपमध्ये आहे, खरं बरेच जण आपण कोण कोण हिंदी बोलतो, कोण कोण घरात इंग्लिश बोलतो, कोण कोण मराठी बोलतो, है की नाही? खरं तेव्हा कसं होतं बरं, नोहाच्या 4 मुलांपासून आलेले असतात, त्याच्यामुळे ते सगळ्यांची भाषा एकच असते, ठीक आहे. आणि मग ते काय म्हणतात बरं, की आपण विटा बनवूया. आधीच्या काळात काय करायचे बरं, एकतर ते कपड्याची झोपडी बांधायचे किंवा मग दगडाचं बांधकाम करायचे. मग हे लोक काय विचार करतात, की आता आपल्याकडे एवढी ताकद आहे, आणि ते लोक फार ब्रिलियंट होते, हुशार होते ते लोक. तर ते लोक काय म्हणायला लागले, आपण मस्तपैकी विटा बांधूया. विटा कशा बनतात बघितले तुम्ही? कोण कोण बघितलंय? विटाचा ना साचा असतो. येस, थँक्यू स्तवन. तर ना साचा असतो आणि मग त्याला असं ठेवून ना, त्याला गरम करून त्याला भाजलं जातंय, त्याला स्ट्रॉंग बनवायसाठी. आपले जे घर बांधकाम करतो आपण, ते विटाच असतं, ठीक आहे. तेव्हाच्या काळात ते लोक म्हणतात आपण विटा बनवूया आणि त्यांना चांगलं शेकून मजबूत विटा बनवूया. कशाच्या ऐवजी? दगडांच्या ऐवजी विटा बांधूया. आणि चुना आधी वापरायचे. चुना माहितीये तुम्हाला, आहे की नाही? तर चुनाच्या ऐवजी आपण डांबर बांधून अशी इमारत बांधूया की जे कुणी पाडू शकणार नाही, एकदम मजबूत. आणि कशी इमारत बांधायची? खूप मोठीच्या मोठी. ओके. बुरुज बांधायचा, एवढा मोठा बुरुज बांधायचा की सगळ्या माणसांनी आपल्याला म्हटलं पाहिजे की वा वा किती छान किती छान. ही चांगली गोष्ट आहे की वाईट गोष्ट आहे? एकतर आपण देवबापाला प्राधान्य देत नाही. येस, बोल. वाईट गोष्ट आहे. का वाईट गोष्ट आहे बरं? थँक्यू प्रतिमा. ओके, मी जसं सांगितलं, आपण घर बांधणं चांगली गोष्ट आहे, पण स्वर्गाला टेकेल ढगा एवढे बांधूया, आपलंच नाव होऊ दे, मला किती शक्ती आहे, मी किती हुशार आहे, मीच किती सुंदर आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण नाही म्हणायच्या का? कारण हे देवबापाला आवडत नाही, आहे की नाही? मग ती लोक म्हणतात की
आपण डांबर पण बनवूया आणि एकावर एक वीट टाकून मोठा बुरुज बांधूया. त्या बुरुजचं नाव कोण सांगेल बरं? कोणाला माहितीये ही गोष्ट? येस, आपल्या गोष्टीचं नाव आहे बाबेलचं बुरुज. ठीक आहे, बाबेलचं बुरुज. ठीक आहे, बुरुज माहितीये तुम्हाला, मोठाच्या मोठा महल असतो की नाही, तसं हे बुरुज बांधायला सुरुवात करतात. आणि हे लोक प्रेयर करत नाहीत, काय नाहीत, आणि बांधकाम करायला सुरुवात करतात. आणि बांधकाम थोडंफार होतंय, मग वरून कोण बघतंय बरं? परमेश्वर देव बघतो, प्रभू येशू ख्रिस्त बघतो आणि म्हणतो, अरे ह्यांचं काय चाललंय, हे लोक काय करत आहेत? कारण देवबापाने काय वचन सांगितलेलं असतं बरं आपल्याला, की सगळीकडं, ओके, सगळ्या देशांमध्ये किंवा अख्खी पृथ्वीला व्यापून टाकायचंय आपण, है की नाही? कारण जगाच्या कानाकोपऱ्यात देवबापाची सुवार्थ पोचली पाहिजे. आणि ह्या लोकांचं म्हणणं काय होतं, की आपण इथंच राहायचं, आपण एवढं मोठं व्हायचं की आपण इथंच राहायचं, सगळ्यांनी येऊन आपल्यालाच बघितलं पाहिजे. हा, मग काय होतं बरं, देवबापाला ते आवडत नाही. तर देवबाप काय करतो माहितीये? सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्या. जॅस्पर बाळा लक्ष दे. येस, देवबाप म्हणतो की आता हे ना स्टॉप करणं थोडंसं अवघड आहे. देवबापाला तर काहीच इम्पॉसिबल नाही आहे. देवबाप काय करतो माहितीये? तुम्ही इमॅजिन करा, देवबाप काय करतो की त्यांची भाषाच बदलून टाकतो एका रात्रीतून. म्हणजे इमॅजिन करा, रात्री सगळ्यांनी प्लॅनिंग केलं की उद्या तू हे काम कर. आता त्यांच्याकडे इंजिनियर असतील, गवंडी असतील, खिडकी बनवणारे असतील, कार्पेंटर असतील, पेंटर असतील, सगळ्यांची मीटिंग झाली असेल, उद्या आपण हे हे काम करूया. रात्री जाऊन झोपले, सकाळी उठून बघता तर ह्याचं ह्याला कळेना आणि ह्याचं त्याला कळेना. सगळ्यांच्या भाषा वेगळ्या वेगळ्या झाल्या. आणि तेव्हा पुस्तकं वगैरे काय नव्हती, लिहायचं वगैरे काय नव्हतं. देवबापाची किती कृपा आहे बघा. कारण देवबापाची इच्छा काय होती, की देवबापालाच आपण रिस्पेक्ट द्यायला पाहिजे. देवबाप सगळ्यात मोठा आहे की नाही? पहिलं प्राधान्य देवबापाला द्यायला पाहिजे. त्यांना काहीच कळेना, बांधकाम त्यांना करताच येईना. कारण काय झालं बरं, परमेश्वराने काय केलं, त्यांची भाषाच बदलली. ह्याच्यामुळं काय झालं, त्यांच्यात त्यांना काहीच कळेना काय करायचं, म्हणून मग ते सेपरेट झाले. आणि ते बाबेलचं बुरुज झालं का बांधून पूर्ण? नाही. होऊ शकलं का ते? नाही, है की नाही? ही परमेश्वराची इच्छा होती की ते बांधकाम पूर्ण नाही व्हायला पाहिजे म्हणून. ठीक आहे, ह्या स्टोरीतून आपल्याला काय कळालं बरं, कोणी सांगेल? प्रत्येकाने एक एक सेंटेन्स, एक एक वर्ड सांगितलं तरी चालतंय. स्तवन सांग बाळा. त्यांनी आपल्याला देवावर विश्वास ठेवायला पाहिजे. येस, व्हेरी गुड. ब्लेसी बोल. पण प्रथम स्थान परमेश्वराला द्यायला पाहिजे. येस. प्रतिमा बोल बाळा. एक मिनिट. त्या लोकांनी परमेश्वराला नाकार दिला. येस, व्हेरी गुड. जॅस्पर बोल बाळा. परमेश्वरावर विश्वास ठेवला पाहिजे आणि इच्छेनुसार केलं पाहिजे. देवाच्या व्हेरी गुड. इच्छेनुसार केलं पाहिजे. येस, मी जसं तुम्हाला सांगितलं की आपण कोणतीही गोष्ट पहिला करतो, मी जसं तुम्हाला नेहमी सांगते, आपण बिछाण्यातून उठल्या उठल्या पहिल्यांदा काय करायचं, देवबाप्पाची इच्छा जाणून घ्यायची. निसर्ग बोल बाळा. आपण ते प्लॅन बनवतो ज्याच्याशी बोल बोल. बर, तू थोड्या वेळाने बोल. अजून कुणाला उत्तर द्यायचंय? शौर्य, तुला काय बोलायचंय? ती बिल्डिंग का झाली नाही बरं, तो बुरुज बांधून का झाला नाही पूर्ण? येस, आपण देवाच्या विरुद्ध वागले. येस, थँक्यू जॅस्पर. ठीक आहे, पहिली महत्वाची गोष्ट, देवापेक्षा आपण कुणालाच कुठलं प्रथम स्थान द्यायचं नाही. ठीक आहे, आता मी तुम्हाला सगळ्यांचे आभार मानते
की जगामध्ये आता तुम्ही मोबाईल बघू शकत होता, तुम्ही कार्टून बघू शकत होता, तुम्ही बाहेर जाऊन खेळू शकत होता. खरं तुम्ही प्रथम प्राधान्य कशासाठी दिलं? देवबापाला दिलं. तुम्ही संडे स्कूलला प्राधान्य दिलं, म्हणून मी खरंच तुमच्या मनापासून आभार मानत आहे. थँक्यू एव्हरीवन. का? कारण आपण पहिली प्रायोरिटी कुणाला दिली? प्रभू येशू ख्रिस्ताला. आपल्याला नवीन देवबापाची स्तुती करता येते, गाणं गाता येतं, नवीन स्टोरी शिकायला मिळते, आहे की नाही? ओके. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या लोकांना गर्व झाला. त्यांना थोडंफार देवबापांनीच बुद्धी दिली होती. आपल्याला बुद्धी कोण देतं? परमेश्वरच देतो. पण कधी कधी आपण हुशार होतो. आपल्याला काय वाटतं, मला सगळं येते, मी तर फर्स्ट रँकर आहे, मी तर गोल्ड मेडलिस्ट आहे, मग कशाला मी प्रेयर करू? तर असं नाही करायचं. आपण देवबापाला नेहमी पहिलं स्थान द्यायला पाहिजे. आणि आपल्याकडं काही जर असेल तर आपण कुठल्याही गोष्टीचा गर्व नाही करायला पाहिजे. ठीक आहे. तिसरी महत्वाची गोष्ट ते काय म्हणत होते, की आम्ही एकाच ठिकाणी बसतो, एकाच ठिकाणी मोठी बिल्डिंग बांधतो आणि तिथंच राहतो. तर ती देवाची इच्छा नव्हती. तर आपण देवाच्या इच्छेने वागणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर हे महत्वाची गोष्ट होती. बाबेलचा बुरुज. बाबेल ह्याचा अर्थ की ते काम पूर्ण झालं नाही. कारण देवाने काय केलं बरं? त्या लोकांना तिथून वेगळं केलं. ठीक आहे. म्हणून त्याचं नाव बाबेलचं बुरुज असं आहे. ठीक आहे. गोष्ट कळाली सगळ्यांना? आवडली गोष्ट सगळ्यांना? ठीक आहे. थँक्यू. इथून पुढची वेळ सीमा टीचरकडे. आमेन. प्रेज द लॉर्ड. फार सुंदरसं आपल्याला शिकायला भेटलं ना, की देवाला पहिलं स्थान द्यायचं आणि मग काय करणार? देव आपलं हातचं प्रत्येक काम देवच पूर्ण करेल. ओके. देव आणि देवाच्या आज्ञेत राहायचं. तर आता पुन्हा एकदा आपल्याकडे 5 मिनटं आहेत. कुणाला गीत गायची संधी घ्यायची होती, ज्यांना वेळ नाही मिळाला. प्रतिमाचा हात पहिला दिसला. प्रतिमा, तुझ्याकडे पहिली वेळ. नंतर जॅस्परने हात वर केलाय. ओके. पहिलं प्रतिमा. ठीक आहे. आपण देवाच्या स्तुतीसाठी एक गीत गाऊयात. आज आपल्याला संधी भेटली म्हणून आपण गीत घेऊयात. हर्ष माझ्या जीवाचा मी सांगू पुन्हा, हर्ष माझ्या जीवाचा मी सांगू पुन्हा, हर्ष माझ्या जीवाचा मी सांगू पुन्हा. प्रभू आला घरी, नाच माझ्या मना. प्रभू आला घरी, नाच माझ्या मना. हर्ष माझ्या जीवाचा मी सांगू पुन्हा, हर्ष माझ्या जीवाचा मी सांगू पुन्हा. हर्ष माझ्या जीवाचा मी सांगू पुन्हा, हर्ष माझ्या जीवाचा मी सांगू पुन्हा. प्रभू आला घरी, नाच माझ्या मना. प्रभू आला घरी, नाच माझ्या मना. झाड उंबराचे होते त्या वाटेवरी, झाड उंबराचे होते त्या वाटेवरी. गर्दी पाहून चढतो त्या झाडावरी, गर्दी पाहून चढतो त्या झाडावरी. एक असता प्रभू तो दिसे लोचना. प्रभू आला घरी, नाच माझ्या मना. प्रभू आला घरी, नाच माझ्या मना. टक लावून बघतो प्रभू मजकडे, टक लावून बघतो प्रभू मजकडे. बोल जकया उतर खाली तू त्याकडे, बोल जकया उतर खाली तू त्याकडे. त्याला पाहताच, त्याला पाहताच स्वर्ग झाला ठेंगणा. प्रभू आला घरी, नाच माझ्या मना. प्रभू आला घरी, नाच माझ्या मना. कथा माझ्या जीवाची झाली पुरी, कथा माझ्या जीवाची हो झाली पुरी. कृपा दृष्टी प्रभूची हो माझ्यावरी, कृपा दृष्टी प्रभूची हो माझ्यावरी. त्याच्या प्रेमाची हो
त्याच्या प्रेमाची आली मला कल्पना, प्रभू आला घरी नाच माझ्या मना, प्रभू आला घरी नाच माझ्या मना, हर्ष माझ्या जीवाचा मी सांगू पुन्हा, 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 प्रभू आला घरी नाच माझ्या मना, प्रभू आला घरी नाच माझ्या मना. थँक्यू. आमेन. थँक्यू. खरंच फार सुंदर गीत गायलं तुम्ही दोघांनी. देव तुम्हाला फार आशीर्वादित करो. आशीर्वादित केलेलं आहे आणि अजून आशीर्वादित करो. आमेन. जॅस्पर बाळा. कौन है राजा का राजा, कौन है दुनिया का बादशाह, कौन है राजा का राजा, कौन है दुनिया का बादशाह, यीशु है उसका नाम, यीशु है उसका नाम, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार। पानी पे चलता है, क्रूस को उठाता है, पानी पे चलता है, क्रूस को उठाता है, शैतान भी डरता है यीशु के नाम से। कौन है राजा का राजा, कौन है दुनिया का बादशाह, यीशु। कौन है राजा का राजा, कौन है दुनिया का बादशाह, यीशु है उसका नाम, यीशु है उसका नाम, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार। थँक्यू. थँक्यू. प्रेज द लॉर्ड. आणि आपल्यामध्ये आता निसर्ग बाळ आहे. फार सुंदरशा गीतासाठी देवाच्या नावाला गौरव. बघा, आपल्या सगळ्यांना देवाने खूप सुंदर आवाज दिला. खूप सुंदर. निसर्ग. चालाक लोमड़ी शिकार करता, छुपके छुपके तुमको पड़ेगा, चालाकी से एक योजना करके खरगोश को पकड़ लेता है। चालाक लोमड़ी शिकार करता, छुपके छुपके तुमको पड़ेगा, चालाकी से एक योजना करके खरगोश को पकड़ लेता है। चालबाजी बुद्धिमानी नहीं, वो पाप है और कुछ नहीं, सच्चाई से मिलवाल बुद्धि लो, थाम ले भाई बहना, ओ ओ ओ ओ। चालबाजी बुद्धिमानी नहीं, वो पाप है और कुछ नहीं, सच्चाई से मिलवाल बुद्धि ओ, थाम ले भाई बहना, ओ ओ ओ ओ। ला 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 ला। प्रेज द लॉर्ड. आज आपण तेच शिकलो ना, चालबाजी देवाविरुद्ध करायची नाही, ती काहीच कामाची नाही. व्हेरी गुड. ब्लेसी बाळा, तुला गायचं एक शेवटचं तू गीत गा आणि मग आपण थांबूया. ओके ब्लेसी, एकच कडवा हा बाळा. जैसे माता संभालती है, वैसा यीशु संभालेगा, जैसे माता संभालती है, वैसा यीशु
संभालेगा, सीने से लगाएगा, चिंता सब हटाएगा, सीने से लगाएगा, चिंता सब हटाएगा, जैसे माता संभालती है वैसा यीशु संभालेगा. थँक्यू. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला गौरव. चला मुलांना, आता आपण इथे थांबणार आहोत. शेवटच्या प्रार्थनेच्या आधी तुम्हा सगळ्यांना एक होमवर्क, जसं मी आधी सांगितला, असं 5 शब्द लिहून काढायचे की देव तुमच्यासाठी कोण आहे. आणि दुसरा होमवर्क आहे की कुठलं स्तोत्रसंहितामधून, साम्स इंग्लिशमध्ये कुठलं तरी एक स्तोत्र पाठ करायचा प्रयत्न करा, किंवा पूर्ण स्तोत्र पाठ नाही झालं तरी एखादं एक वचन पाठ करा आणि कुठलं तरी नवीन पाठ करा. आता समजा तुम्ही म्हणाल मला स्तोत्रसंहिता 23 ऑलरेडी येतं, मग मी स्तोत्रसंहिता 23 बोलेन, तर ते नका करू. कुठलं 23 येतंय तर मग कुठलं तरी दुसरं स्तोत्र निवडा आणि ते पाठ करायचा प्रयत्न करा. आलं सगळ्यांचं लक्षात? ज्यांना ज्यांना लक्षात आलं त्यांनी हात वर करा. कुठलं पण एक स्तोत्र पाठ करायचा प्रयत्न करा. नाही पूर्ण झालं 2 वचन करा, 3 वचन करा, जेवढं होतंय तेवढं करा. 1 वचन जरी केलं तरी चालेल, पण जे तुम्हाला येत नाही ते करा. ओके. आता आपल्यामध्ये विद्यावहिनी आहात तुम्ही? आपण शेवटच्या प्रार्थनेकडे जाणार आहोत. आहे की प्रार्थना कराल? शेवटची प्रार्थना. हा करते. हां, मुलांना कुणाच्या काही प्रार्थना विनंती असतील तर आपण आपल्या विद्यावहिनींना सांगूया. ओके. माझी प्रार्थना विनंती आहे. हा. परमेश्वराने माझ्या पेपर मध्ये चांगले मार्क पाडावेत. बर बर. प्रेज लॉर्ड. आवाज येतोय? हा, प्रेज द लॉर्ड. परवा दिवशी हा, येतो. माझा बर्थडे आहे, त्याच्यासाठी प्रार्थना करा. होय, बर, मंगळवारी. करूया प्रार्थना आपण. हो, करूया. सगळ्यांनी आपले डोळे बंद करा. हा, आपण प्रार्थना करू. प्रार्थना करूया. पवित्र 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 प्रभू परमेश्वर जन्मले प्रेम, तो आम्हा सर्वांचा सांभाळ केलास आणि आजचा हा नवीन दिवस तो आम्हा सर्वांच्या आयुष्यात दिलास म्हणून तुझे आभार. प्रभुदेवा, आज प्रभुवार असताना तुझ्या पवित्र मंदिरात जाण्याची संधी तो आम्हा सर्वांना देऊ केलीस प्रभुदेवा, म्हणून तुझे आभार मानते. प्रभुदेवा, दिवसभर सांभाळून प्रभुदेवा पुन्हा एकदा या तुझ्या प्रार्थनेसाठी, तुझ्या भक्ती उपासनेसाठी तू आम्हाला एकत्रित केलंस प्रभुदेवा, म्हणून तुझे आभार माने. प्रभुदेवा, आज हे संडे स्कूल घेत असताना प्रभुदेवा ही जी आमची लेकरं एकत्र झालीत प्रभुदेवा, यामध्ये तू आमच्या या प्रार्थनेमध्ये हजर होतास आणि ही आमची प्रार्थना तू योग्यरित्या पाठलीस म्हणून मी तुझे आभार मानतो. प्रभुदेवा, आज प्रार्थनेसाठी जमलेल्या सर्वांच्यासाठी तुझं प्रार्थना करते प्रभुदेवा. तू सर्वांच्या संगती राहा सर्वांना प्रभुदेवा, तू आशीर्वादित कर प्रभुदेवा. ही जी लेकरं जॉईन झालेली आहेत प्रभुदेवा, प्रभुदेवा त्यांचे प्रभुदेवा तू पाहिलेला आहेस प्रभुदेवा. ह्या लेकरांनी प्रभुदेवा इतर गोष्टीकडे लक्ष न देता प्रभुदेवा तुझ्या वचनामध्ये राहण्यासाठी, तुझ्या वचनामध्ये मग्न होण्यासाठी ही लेकरास प्रभुदेवा तुझ्या या प्रार्थनेमध्ये जॉईन झाली असताना प्रभुदेवा तू या लेकराच्या संगतीला राहा प्रभू. जगी गोष्टींना प्रथम स्थान न देता मुलांना आपल्यामध्ये देवा या लेकरांसाठी तुझं प्रार्थना करते देवा. त्यांनी जो काही अभ्यास केलेला आहे तो अभ्यास त्यांच्या चांगला स्मरणात राहावा आणि येणाऱ्या परीक्षेला सामोरे जात असताना
प्रभू देवा तू त्यांना सहाय्य करावंस, केलेला अभ्यास त्यांच्या चांगला स्मरणात राहून परीक्षेच्या वेळी प्रभू देवा त्यांना सर्व काही उत्तरे आठवावी यासाठी तू त्यांना सहाय्य कर म्हणून तुझ्याजवळ प्रार्थना करते. प्रभू देवा ज्या लेकराचा वाढदिवस आहे प्रभू देवा त्या लेकरावर तुझा विशेषाचा आशीर्वाद पाठव. गेलं वर्षभर तू त्याला सांभाळस आणि पुन्हा एकदा एका नवीन वर्षामध्ये हे लेकरू पदार्पण करत असताना प्रभू देवा तू या लेकराच्या संगती राहा. प्रभू देवा गेलं वर्षभर तू त्याच्या संगती राहिलास. प्रभू देवा तू त्याला सर्व गोष्टीमध्ये सहाय्य केलंस. प्रभू देवा म्हणून तुझे आभार मानते. प्रभू देवा त्याला तू एक नवीन वर्ष देव करत आहेस. प्रभू देवा म्हणून तुझे आभार मानते. प्रभू देवा त्यानं असे अनेक वाढदिवस तू त्याच्या आयुष्यात दाखवावेस म्हणून तुझ्याजवळ प्रार्थना करते आणि प्रत्येक वाढदिवसाच्या प्रसंगी प्रभू देवा त्याने तुझे आभार उपकार मानावेत असं तू दयेनं आणि कृपेनं कर. प्रभू देवा आज जे वचन आमच्यासाठी तू देव केलंस प्रभू देवा ते वचन प्रभू देवा आम्ही आत्मसात करावं, आमच्या लेकरांनी आत्मसात करावं आणि त्या वचनाप्रमाणे आमच्या लेकरांनी असावं असं तू दयेनं आणि कृपेनं कर. प्रभू देवा सर्व काही तुझ्या हाती सोपवून देऊन ही छोटीशी प्रार्थना माझा धन्य तारणारा प्रिय येशू ख्रिस्त याच्या प्रियनी गोड नावात करते म्हणून ऐक बाप्पा. आमेन. आमीन. लेकरांना आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना बोलूया. ओके, सर्वांनी आपले माईक अनम्यूट करा. ओके. हे आमच्या स्वर्गातील बाबा स्वर्गात जशी पृथ्वी हो त्याच्या प्रमाणे आमच्या आम्हाला वाईट आमेन. आमीन. प्रेज द लॉर्ड. सगळ्यांना देवाच्या नावात सगळ्यांचा आभार. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord.